उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 येथील वाघरीपाडा परिसरात सायंकाळच्या सुमारास एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाले असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात त्यांवर उपचार सुरू आहेत। हा हल्ला जुना भांडणाच्या वादातून झाला असून या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जखमी यशवंत पारोलेकर यांनी काही जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान उल्हासनगरमध्ये विविध वादातून अनेक हल्ले होताना दिसून येत आहेत। कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडली की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। मी राहतो उल्हासनगर स्टेशन रोड कवराम चौकचा इथं वाघरीपाड्यामध्ये। 14 तारखेला माझ्याकडे काम करतो जो मुलगा विकास तायडे, त्याची बायको घरामध्ये एकटी होती। त्याच्या लहान पोरांनी बॉटल घराबाहेर फेकली तर तिथं राहतो किशन म्हणून मुलगा, त्याने ती बाईला शिवीगाळ केली। माझा जो मित्र आहे विकास तायडे तो आणि आम्ही बाहेर होतो, तर त्या पोराला स्वीटीचे तिन्ही भाऊ आहेत त्यांनी मारलं तिथं। तर आम्ही मध्यस्तर गेलो आणि त्यांचे भांडणं सोडून दिले। मग पोलीस स्टेशनला पण येऊन 14 तारखेला आम्ही रात्री भांडणं मिटवून दिले, सगळं सॉल्व झाला होता। मग काल मी माझ्या वर्करकडे गेलो विकास तायडेकडे त्यांच्या घरी सामान घ्यायला। मी ग्रिलची काम करतो, तिथं मी गेलो तर मला मंजू गंगा यांनी अडवलं। मला म्हणतात तू इथं कशाला आला? मी म्हटलं माझ्याकडे पोरगा काम करतो, मी सामान घ्यायला आलो। तर त्यांनी तिथंच मला मारहाण करायची सुरुवात केली, ते पण व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलंय मी। त्यांनी तिथंच मला मारहाण करायची सुरुवात केली, त्यात त्याचा मोठा पोरगा सुनील, विकी, अजून 4-5 जण पोरं होते आणि 10 लेडीज होती। पूर्ण व्हिडिओ आहेत त्यांच्यावरती। मी काल रात्री एनसी पण केली। तर आम्ही परत आज सकाळी एनसी घ्यायला इथे निघत होतो घरापासून, तर तिथून निघताना ती बाई आम्हाला आम्ही तिथून निघून सरळ पोलीस स्टेशनला आलो। मी तिथं टेबलवरती सावंत म्हणून साहेब बसलेले, मी त्यांना बोललो सर ती बाई सारखी शिवीगाळ करते, आम्ही काय करावा? तर ते सर बोलले आता ती करणार नाही म्हणून। मी एनसीचा पेपर माझा घेतला आणि मी परत घराकडे गेलो। मग विकासला मी बोललो का सारखं हे वाद होत आहे, तू घर खाली करून टाक। विकास बोलला ठीक आहे चालेल। आम्ही घर खाली करत होतो विकासचा, तेवढ्यात मला मागून रॉड होता का लाकूड होता माहिती नाही, ते जोरात मला पाठीमागं पडला। मी जसं फिरलो तर ती मंजू डायरेक्ट चाकू घेऊन अंगावर आली, बोलली तेरे को आज जान से खत्म कर देंगे, तू सुनने वाला नहीं है, तू इधर दूसरे बार फिर से आया ना तेरे को कल मार पड़ा कम है। असं करून तिने माझ्या छातीवरती इथं पहिला वार दिला। पहिला वार दिल्यानंतर मला एकदम असं झणझणाट झाला। ती दुसरा वार जसंच मला पोटामध्ये टाकायला आली, मी हातामध्ये तो चापर धरून घेतला, माझा पुरा हात फाटून गेला, टाके बसलेत मला हातावरती। त्याच्यानंतर परत मला त्या किशनने लातं मारलेत, मी पडलो, तिथून मी उठून पडालो, माझा जीव वाचवत मी पोलीस स्टेशनला आलोय। आता माझी सध्या ही हालत आहे। मी पोलिसां प्रशासनकडून हात जोडून विनंती करतो मला न्याय द्यावा। काल रात्री पण मी आलेलो एनसी द्यायला, मला खूप मारलं होतं। मला जे काल मारले त्याचे निशाणे इथं पाहे तुम्ही, एनसी पण दिलेली आहे। आज परत मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेलाय। मी प्रशासनाकडून हेच विनंती करतो मला न्याय मिळावा।